नमस्कार. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एक अत्यंत महत्त्वाचं औषधी असलेलं झाड दाखवतो आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला याच्या अगोदरसुद्धा ह्या झाडाबद्दल माहिती सांगितली होती, परंतु आज मी अगदी झाडाच्या जवळ उभा राहून तुम्हाला सगळे डिटेल सांगतो. हे जे झाड आहे बघू शकता, हे अशा काटेरी, याला आमच्याकडे सावर असं म्हटलं जातं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झाडाचं नाव असेल. तर हे वरती आपण बघू शकता, हे झाड कशा प्रकारचं आहे. ही सावर अगदी सगळीकडे जंगलामध्ये आपल्याला सर्रास पाहायला मिळते. आणि ही जी काटेरी सावर आहे, आणि ही जी सावर आहे, या सावरीचं अत्यंत बहुमूल असं औषध होतं. आणि ते औषध म्हणजेच कावळीचं औषध. ॲक्च्युली माझे आजोबा म्हणजेच माझ्या आजोबांपासून हे मला माहिती झालेली आहे. ॲक्च्युली माझे आजोबा कावळीचं औषध द्यायचे आणि जंगलामधून जाऊन ते साल आणायचे आणि ते साल त्याची औषध बनवण्याची जी प्रक्रिया असते ते बनवून आम्ही आमचे आजोबा औषध द्यायचे. आणि मला त्यांनी दाखवून ठेवलं की औषध कुठल्या झाडाचं आणि कसं आणायचं. तर तुम्हाला हे झाड आपण बघून घ्या. अगदी हे सावरीचं झाड कुठे पण उपलब्ध असतं जंगलामध्ये. आपल्याला बऱ्याचदा जास्तीत जास्त प्रमाणात हे आपल्याकडे आहे. आणि ह्या झाडाचा अत्यंत महत्त्वाचा गुण असा आहे की किती जरी कावीळ झाली, अगदी कावीळची लक्षणं त्याच्यामध्ये असतात की डोळे पिवळे होणे, नख पिवळे होणे, अख्खं संपूर्ण बॉडी अगदी हळदीसारखी अशी पिवळी होते. किती जरी कावीळ झाली असेल मोठ्या प्रमाणात, तरी ती कावीळ कमी करण्याचं हे औषधी रामबाण औषध म्हणजे हे सावरीचं झाड. तर तुम्हाला मी सांगतो की याचं औषध कसं बनवायचं. जी सावर, ही काटेरी सावर जी मोठ्या प्रमाणात असेल, त्याचा बुंदा असा मोठा असावा, म्हणजे त्याच्यामध्ये रस जो असतो, म्हणजे त्या सालीपासून निघणारा जो आपल्याला औषध आहे ते अगदी चांगल्या प्रकारे उत्तम दर्जाचं मिळतं. म्हणजेच मोठ्या बुंध्याची जी असलेली साल आहे ती हे असे काटे काढून घ्यायची. नंतर त्याचा ही जी साल आहे अशी साल काढून घेतल्यानंतर पाट्यावरती अशी चेचायची. आता पाटा सगळ्यांच्याकडे उपलब्ध असेलच असं नाही, परंतु ती जी सालीचे तुकडे असतात ते सालीचे तुकडे असे चेचायचे आणि एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये ते टाकायचे आणि ते पाणी अगदी समजा 5 ग्लास पाणी असेल तर तो पातेल्यातलं पाणी 2 ग्लास होईपर्यंत त्याला म्हणजे अगदी उकळ येऊन द्यायची. आणि लाल भडक असं रक्तासारखं त्याचं द्रव्य निघतो. म्हणजे पाणी चहासारखं, ब्लॅक टीसारखं त्याचं रेडिश असा चांगल्या प्रकारचा कलर होईपर्यंत त्याला आपण उकळून द्यायचा. नंतर जो रस तयार होतो तो गाळून घ्यायचा. आणि गाळून घेतलेला रस म्हणजे ते पाणी जे असतं ते औषध असतं. आणि ते औषध रात्री झोपताना एक ग्लासभर घ्यायचा आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर उठल्यानंतर 1 ग्लास घ्यायचा आणि दुपारी 1 ग्लास घ्यायचा. अशा प्रकारे हे औषध घ्यायचं प्रमाण आहे. 3 दिवस हे औषध घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला लगेच 4-5 दिवसानंतर त्याचा असर आपल्याला झालेला, परिणाम झालेला आपल्याला आढळून येईल. आणि नक्कीच आपले कावीळ ही पूर्णपणे बंद होईल किंवा कमी होईल आणि आपण कावीळच्या आजारापासून आपण मुक्त व्हाल. अशा प्रकारचं मी स्वतः हे औषध घेतलेलं आहे, लोकांनासुद्धा दिलेलं आहे. आमचे आजोबा हे करायचे. आता गाव सोडल्यामुळं शहराकडे आलो, परंतु आता आमच्याकडे कोणी जात नाही. पूर्वी आम्ही घरी राहायचो, गावाला राहायचो, तेव्हा मी स्वतः द्यायचो, आजोबा द्यायचे औषध. आता जरी मला देता येत नसेल औषध, परंतु जी आपल्याला माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी आणि कोणाला तरी त्याचा फायदा होईल, अशा महत्त्वाचा उद्देश ठेवून मी हा व्हिडिओ काढला आणि आपल्यापर्यंत पोहोचवला. पुन्हा एकदा दाखवतो आहे की काटेरी सावर हे तिचं झाड असं असतं. अगदी जवळून बघू शकता अशा प्रकारे काटे असतात. आणि याचं हे जे पाला आहे हे अशा प्रकारचं 1 2 3 4 5 असं 5 एकाच फांदीला, म्हणजे एकाच 5 पानांचा एक देठ असतो. अशा प्रकारचं हे सावरी झाड आपल्या सर्वांना माहीत असेल. ज्यांना माहिती नसेल त्यांना ही माहिती होण्यासाठी मी हा व्हिडिओ डाउनलोड करतो आहे आणि आपल्यापर्यंत पाठवतो आहे. नक्कीच
याचा पुरेपूर सगळ्यांना फायदा व्हावा अशी मनापासून इच्छा आहे. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.